उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग कैरी ही आलीच ना. मग आज आपण पाहणार आहोत खलबत्ता. इथे पाहताय ना. तर कशासाठी घेतला हा खलबत्ता? तर ठेचण्यासाठी. मग काय ठेचण्यासाठी? तर कैरीचा ठेचा. त्याआधी वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्याला जर वेदश्रीज किचन मराठीच्या रेसिपीज आवडत असतील तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या ठेच्यासाठी लागणारी कैरी कशी निवडायची? तर ती आपल्याला हिरवी कच्ची कैरी हवी आहे, पिकलेली नको. तर आतून ती पूर्णपणे आपल्याला पांढरी हवी आहे आणि कडकपणा तिच्यामध्ये हवा आहे, अशी कैरी आपण घेणार आहोत. तर या ठेच्यासाठी आपण 50 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 3 कुड्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत. इथे हिरवी मिरची स्वच्छ धुवून अशी कट करून घेतलेली आहे आणि लसणाच्या कुड्या आपण सेपरेट करून घेतलेल्या आहेत. ठेचा करायचा म्हणजे लसणाच्या पाकळ्या आपल्याला सालीसकट घ्यायच्या, तरच त्या ठेच्याला खरी चव आहे. इथे मी ठेच्यासाठी जी कैरी आपल्याला लागणार आहे ती कैरी त्याची साल वरची काढून घेणार आहे. पाहू शकता आपली ही कैरी आतून पूर्णपणे पांढरी आहे. याची आपण पूर्णपणे साल काढून घेणार आहोत. आपल्याला साल दाताखाली लागली की ती बरोबर लागत नाही, त्यामुळे याची साल काढून आपल्याला तो अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे. पाहू शकता खिसल्यामुळे आणखी काम आपलं सोपं होऊन जातं. आता मी तवा घेऊन त्यावरती कट केलेल्या मिरच्या भाजण्यास टाकलेल्या आहेत. त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल ॲड करणार आहोत. इथे पाहू शकता आपण 1 चमचाभर तेल ॲड करून आपल्या मिरच्या छानपैकी भाजून झालेल्या आहेत. मिरच्या छान भाजल्यानंतर आपण यामध्ये जो लसूण घेतला होता तो ॲड करणार आहोत. इथे आपण लसूण ॲड केलेला आहे. आपला लसूण देखील छानपैकी भाजून तयार झालेला आहे. आता या मिरच्या आणि लसूण आपण आपल्या खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहोत. या खलबत्त्यामध्ये काढून घेतल्यानंतर याला छानपैकी आपण ठेचून घेणार आहोत. पाहू शकता इथे आपण आता आपल्या मिरची आणि लसूण बऱ्यापैकी ठेचून झालेला आहे. आता यामध्ये आपण कैरी ॲड करणार आहोत. इथे आपण किसलेली कैरी पाहू शकता. ही किसलेली कैरी आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. इथे मी किसलेली कैरी ॲड करून घेत आहे. ही कैरी ॲड झाल्यानंतर हिला देखील आपण यामध्ये मीठ ॲड करून, चवीपुरते मीठ ॲड करून हिला देखील छानपैकी ठेचून घ्यायचा आहे. ठेचा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण छान असं लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबाने काय होतं तर मिरच्या तिखट असतील तर त्यांचा तिखटपणा निघून जातो आणि कैरी जर गोड असेल तर त्या ठेच्याला थोडासा आंबटपणा येतो. त्यामुळे आणखी तो ठेचा छान चवीचा होऊन जातो. तर चला तर मग आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.